श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेली नाशिक प्रथम स्वामी शिरवळला आले. शिरवळे महात्माने त्याच्यानंतर नाशिकमध्ये सुखेना नेपाळ वगैरे अनेक स्थान आहे. त्र्यंबकेश्वरपर्यंत धर्मदेवीपर्यंत करू शकले आणि त्यांच्या चरण स्पर्शाने पवित्र करून आपल्याला आवाज दे रे, धर्माची आवाज दे ना. आपल्याला धर्मरूपी धर्म दिला. आपल्याला ही परवणीच आहे आणि विशेष म्हणजे सागर भाऊ, ही जी भूमी आहे या ठिकाणी परंपरेला नाशिकमध्ये तीर्थस्थान करायला आलेले मार्ग मंडळींचा थोडा आवाज कमी होऊ द्या. अशी ही परंपरेची पवित्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरापती विजय केले. त्यावेळेला भक्तजनाने विनंती केली की आपण तो उत्तरापती घेता आम्हाला कोण आहे. त्यावेळेला स्वामींनी चतुर्विध साधनाच्या रूपाने मीच तुमच्याजवळ आहे असं सांगितलं. स्थान प्रसाद भिक्षू वासनिक ज्या ठिकाणी एकत्र येतील त्या ठिकाणी प्रत्यक्ष माझा वास राहील. धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र होता. हे स्वामीचं वाक्य आहे. स्थान प्रसाद भिक्षू वासनिक हे महत्वाचे आहे. या चार खांबावर आपली परमेश्वराचे धर्मरूपी इमारत उभी आहे. त्या चारीच्या माध्यमाने आपल्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत, मोक्षापर्यंत, प्रेमापर्यंत जाण्याची संधी आहे. जरी आता परमेश्वर अवतार नसले, जे संविधानी होते त्यांना भट्टोबाद, बाईसा, देवणीसा, औसा वगैरे मैनमठ्ठासारखे त्यांनी संविधान जोडलं होतं. परंतु आपण आता संविधानी आलेलो आहे. आपण जसे जशी परमेश्वराच्या ठिकाणी आवडी ठेवली नाही, प्रपंचाच्या ठिकाणी आवडी ठेवली, म्हणून आपल्याला संविधान लागत नाही. वास्तविक पाहिलं असता आपलं कर्तव्य दोन प्रकारचं आहे. एक तर प्रापंचिक जबाबदारी म्हणजेच उदरपोषणाची जबाबदारी, ज्याला उपजीविका म्हणलेलं आहे. उपजीविका म्हणजे उपजीवन, दुय्यम जीवन, सेकंड जीवन आहे. त्या उपजीविका साधत असताना आपलं खरं कर्तव्य काय आहे याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. प्रापंचिक गरजा पूर्ण करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यालाच उपजीविका म्हणत आहे. प्रापंचिक गरजा कधीही पूर्ण होत नाही. किती पैसे मिळाले, किती श्रीमंत झाला किंवा गरीब असला, त्याच्या प्रापंचिक गरजा कधीही पूर्ण झालेल्या नाहीत. आणि मनुष्याला श्रीमंत झाल्यानंतर आपण सुखी होऊ असं स्वप्न पाहतो मनुष्य, परंतु तो कधीही सुखी होत नाही. तरुणपणामध्ये कमवतो आणि कमवल्यानंतर ज्या वेळेला पुंजी जमवलेली असते, त्याचे सुख भोगायचे टाईम येतो, त्यावेळेला आयुष्याचा उतार लागतो. अनेक बिमारीने घेरलेला असतो. सुख कधी जीवाला मिळतच नाही, मनुष्याला सुख कधी मिळतच नाही.
आणि जो भ्रम असतो श्रीमंती होऊ सुखी होऊ, परंतु किती पैसे मिळाल्यानंतर मनुष्याचं म्हातारपण रोखलं जातं याची गणित आहे का? मनुष्य दुःखीच असतो, सुख कधी होत नाही आणि सुखाच्या आशेवर तो जगत असतो. परंतु खरं आपलं कर्तव्य काय आहे हे समजण्यासाठी परमेश्वर अवतार घेत असतात. परमेश्वर अवतार घेऊन बाबा रे, हे जे प्रापंचिक सुख आहे ते मर्यादित आहे. जसं आता आपण घरून निघतो, आता डिझेलचं तुटवडा आहेच, पण कोण्या प्रकारे आपण डिझेल प्राप्त करून आपण आपली कामं करत असतो. गाडी ही आपल्या कामासाठी वापरायची असते, गाडीच्या कामासाठी नाही आहे. गाडी मी नाही आहे, गाडी माझ्यासाठी आहे हे आपल्याला माहीत असतं. तसं हे मनुष्यदेहरूपी गाडी आहे, आत्म्याची गाडी आहे हे आपण विसरून जातो. आपण गाडीच मी म्हणून पळतो, शरीरात मी म्हणून पळतो. हा आत्मघात आहे. आत्मेव ह्यात्मनो बंधुर आत्मेव ऋतुरात्मना. आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आपले मित्र आहोत. आपण शरीरालाच मी म्हणून पळलं आणि आत्म्याला नरकाला नेलं. आत्मा हा अमर आहे. तो मनुष्य ध्यानानंतर अनेक जन्म पाव 84 लाख विणे बाकीचे नरक आहेत. या नरकात तो जात असतो. त्याच्यातून मुक्त होण्यासाठी मनुष्य ध्येयरूपी गाडी हे दिलेली आहे आपल्याला परमेश्वराने. मनुष्यरूपी गाडीत बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धी असल्यामुळे त्याला पाप पुण्य आहे आणि पाप पुण्याची निष्पत्ती जीवाला कशासाठी आहे? मोक्ष मिळवण्यासाठी, प्रपंचामध्ये श्रीमंत होण्यासाठी नाही आहे. किती श्रीमंत झाला तरी जीवाला त्याचा फायदा नाही. आणि शरीराचा अशाश्वतपणा आहे. उद्या काय होईल आपण इथून घरी जाऊच याची शाश्वती नाही आहे. म्हणून माईमभट्टाला श्री चक्रस्वामींनी हेच सांगितलं. माईमभट्ट षडशास्त्र संपन्न होते, श्रीमंत होते, सोन्याच्या ताटात जेवणारे होते, 60 भाज्या दररोज त्यांना लागत होत्या, इतके ऐश्वर्यशाली होते. विद्येचं तसंच श्रीमंती होती. दिवसा मशाल घेऊन चालायचे. आकाशात तो सूर्य, पृथ्वीवर ज्ञान सूर्य. सगळ्या पंडिताला हरवून एका पंडिताला हरवलं व गवताची काडी पायात बांधलेली. मला पाहून हा काडीसारखा आहे. असे विद्येची श्रीमंती आणि लक्ष्मीकांत होते. श्री चक्रस्वामीची भेट झाल्याबाबत ते असे नम्र झाले. हे सगळं नाशिवंत आहे. आणि क्षणात त्यांनी ह्या सगळ्याचा त्याग करून संन्यास घेतला. स्वामीचं निरूपण ऐकल्यानंतर एक दिवस गेले, संडासला गेले. शेतात जात होते त्यावेळेला ढेकळावर पाणी पडलं, ढेकूळ विरला. त्याच्याबरोबर त्यांच्या अंतःकरणाने ध्वस्त झालं. हे या ढेकळाप्रमाणे माझं देह आहे, आजही उद्या नाही. मी जर परमेश्वराचं नाही ऐकलं, आपल्या जीवाचा विचार नाही केला, ह्या प्रपंचाचाच विचार करत बसलो तर जीवाला उद्या नरकाला जावं लागेल. म्हणून मला ह्याचा त्याग करावा लागेल. मग त्याग करू आपण, 6 महिन्यात त्याग करू. 6 महिन्याची काय गॅरंटी म्हणून ते आगतिक झाले होते. कोणा म्हणे 1 महिन्यानं करू, पुन्हा म्हणे 15 दिवसांनी करू. 15 दिवसाची काय गॅरंटी? पुन्हा 8 दिवसावर आले, 2 दिवसावर आले. पुन्हा म्हणे आता हे चावे आहेत ते सगळ्या घरी सोपून देऊ आणि आपण निघून जाऊ संध्याकाळी. पुन्हा विचार केला, चाव्या घरी जाताना जर समजा काही साप चावला किंवा काही अटॅक आला तर काय होईल? माझं राहून जाईल. देवाला शरण गेल्याशिवाय मोक्ष नाही. देवाला नाही शरण गेलो तर आपण नरकात जाऊ. उद्या 84 लाख येऊन भोगावं लागतील.
अनेक नरक आहे आणि त्याच्यात आधी जर मरण आलं तर आपलं सगळं गेलं. म्हणून ते आगतिक झाले. ते म्हणे आताच इथून निघायचं. तसेच निघाले. संडासला गेले तिथूनच निघाले आणि रुद्रपूरला जाऊ म्हणे. स्वामी होते डोंबेग्रामला. त्याचं सासरवाडी त्यांची जवळ होती. ते मला संन्यास घेऊ देणार नाही म्हणून ते रुद्रपूरला गेले. जाताना त्यांना अन्न गेलं नाही. भिक्षा मागितली, वास आला, ते उलटी झाली. असं अन्न कधी खाल्लं नाही. तेच मैमभट्ट रुद्रपूरला गेल्यानंतर 3.5 आसूच दररोज सोन्याचा व्यापार एक प्रहर करायचे 3 तास आणि ते रुद्रपूरला गोविंद प्रभूची सेवा करायची आणि स्वतः भिक्षा मागून खायची. गावातले लोक म्हणायचे हा एवढा श्रीमंत आहे म्हणे, भिक्षेचं काय खाणार आहे म्हणे. म्हणून गावातले लोक त्यांना जे नासलेलं कुजलेलं अन्न, जे खराब अन्न आहे ते त्यांना भिक्षेला वाढायचं आणि तेच त्यांनी खायचं आणि त्याच्यावर जळाचरित्रासारखे मोठमोठे ग्रंथ लिहिलेले. स्वामीच्या ह्याच्यातून एक कण सुद्धा घेतला नाही ते. तर असे मैमभट्ट होते. हेच सांगण्यासाठी परमेश्वर अवतार घेत असतात. बाबा रे, हे करत असताना, प्रपंच करत असताना आपल्या जीवाची चिंता कर. गाडीच्या डिझेल भरण्याची व्यवस्था करत असताना गाडी कशासाठी वापरायची, कुठं जायचं, आपल्याला काय काम करायचं हे आपलं लक्ष असतं. तसं आपल्या जीवनामध्ये आपण काय करायचं, पोट भरून करायचं काय, हे शरीर सांभाळून करायचं काय, नेमकं साध्य काय त्याचं, हे ज्याचं लक्ष आहे तो जिंकला. आणि हेच सांगण्यासाठी परमेश्वर अवतार घेतात. आणि त्याच्यासाठी परमेश्वराने हे परंपरा निर्माण केलेली आहे. स्वामींनी उत्तरापंथी जाताना आचार्य नागदेवांना आचार्य केलं, आचार्य कधी बसवलं आणि त्यांना वर दिला.